ते निघून गेले, कारण त्यांना माहीत होतं ही एक दुर्गा आहे. तिनं तिचं आयुष्य जगावं. तसंच माझ्या वाट्याला तुमच्यापेक्षा वेगळं स्त्रीत्व आलेलं आहे, ते म्हणजे मी शेतकरी आहे. शेतकऱ्याचे दुःख अनंत आहे, परंतु सर्वांचा ईश्वरदाता असणारा हा भारतीय शेतकरी जवान जसा सीमेवर लढतो, तसा तुमच्या अन्नाच्या कणासाठी तो मातीत गाडतो. अनेक अडचणी आल्यावर फासाला आपल्या गळ्याला लटकवतो, अशा शेतकऱ्याची मी बायको आहे. मला त्याच्यासारखं आत्महत्या करून चालणार नाही, कारण मी एक आई आहे. समाजातील अशी एक उदासीनता चाललेली आहे. मुली शिकल्या, इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या आणि त्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या. अपेक्षांबरोबर वयही वाढू लागलं. वाढत्या वयाचे अनेक प्रश्न माता भगिनींना दिसत नाहीत आणि त्या सगळ्या समाजाच्या व्यवस्थेमध्ये माझा शेतकरी मुलगा मात्र गाडला जातो. त्याच्या आयुष्याचं भविष्य कसं कुणाला कळत नाही आणि त्यात जर बदल झाला नाही तर उद्या तुम्हाला शेतकरी दिसणार नाही, अन्नपूर्णाही दिसणार नाही. कारण शेतकरी मुलगा जरी अशिक्षित असला तर तो सगळ्या व्यवस्थेचा मालक आहे, हे विसरून चालणार नाही. माझा मुलगा शिकलेला नाही, त्याचं कारण तो वडिलांसोबत सकाळी पहाटे झुंजूच्या वेळेला हातात खुरप आणि बैलगाडीचा धूर घेऊन तो वडिलांसोबत राबायला जातो आणि त्याच्या हातचं मिळालेलं अन्न तुम्ही खात असता, परंतु तो मात्र आता अविवाहित आहे. माझ्या 36 वर्षाच्या मुलांचं मी काय करू? नवऱ्यानं अकांड तांडव केला, कर्ज भागत नाही आणि माझ्या शेतात पीक पिकत नाही. आज ओला दुष्काळ आला, उद्या सुका दुष्काळ आला. मग मला आत्महत्येचा पर्याय तेवढा त्याने ठेवला, पण मी माझ्या मुलाचं काय करू? या समाज व्यवस्थेचं काय करू? या प्रश्नात मी गाडलेली एक शेतकरी तुमच्यासारखीच पण तुमच्यापेक्षा वेगळी नक्कीच असेल. या समाज व्यवस्थेत बदल झाला पाहिजे आणि अशाच पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या मुलांची लग्न झाली पाहिजेत. मला खरं तर आज मूड नव्हता, तरी पण एक अभियान आणि अभियानातलं प्रबोधन हा विषय मी हाताळला आणि या विषयावर बोलायचं ठरवलं. तरुण भारत मंडळानं मला या स्टेजवर माझं व्यक्तिमत्व प्रदर्शित करण्याची चांगली संधी दिली. त्या सर्व संयोजकांचे मी आभार मानते. बोला भारत.